लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर कलाने खऱ्या सूत्रधार राहुलचा चेहरा अद्वैतसमोर आणताच चांदेकरांच्या घरात मोठा तमाशा. नैनाची फसवणूक करण्याची भयानक शिक्षा राहुलला मिळणार. सत्याचा धमाका होताच रोहिणी राहुलच्या आयुष्याबाबत घेणार मोठा निर्णय. तर नैनाला फोनवर धमकी देणाऱ्या राहुलला कला घडवणार अद्दल. तर राहुलला आता काय शिक्षा मिळणार आणि राहुल नैनाचे लग्न होणार का, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत अद्वैत व कला घराकडे परत चाललेली असतात. त्यावर कला अद्वैतची नकल करत म्हणते, फोनवर कुणासोबत बोलत होती? मी काही विचारत आहे, तू शांत का आहेस? बोल, मी तुझ्यासोबत तुझ्या घरापर्यंत आलो का तर मी तुझ्यावर नजर ठेवावी, परंतु तू संधी भेटताच कुणासोबत फोनवरती बोललीस? सांग, खरं खरं सांग, कोण होता तो? त्यावर अद्वैत म्हणतो, तुला काय वेड लागलंय का? तू काय आतून नशा करून आलीस की काय? उगाचच बडबडत आहे. त्यावर कला म्हणते, मी बडबड करत नाहीये, मी तर तुझा टाइम वाचवत आहे. तू आता मला हाच प्रश्न विचारणार होता ना? अद्वैत म्हणतो, हो, जर आता प्रश्न माहीत आहे मग उत्तर पण दे. त्यावर कला अद्वैतला म्हणते, जर मीच तुला सगळं सांगितलं तर तू काय शोधशील? थोडंसं थांब, आणखीन 8 दिवस पूर्ण झाले नाहीत. इतक्यातच ते घरी पोहोचतात. सर्व चांदेकर कुटुंबियांचं जेवण चालू असतं. अद्वैत सरोजला घास भरवत असताना अद्वैत म्हणतो, आई, तुला जेवण करून छान वाटतंय ना आता? तू जेवण संपवून गोळ्या घे, मग तू ठणठणीत होशील. तू आराम कर. सरोज अद्वैतला म्हणते, कसा आराम करू? माझ्या आत जी आग आहे ती कधीच थंडच होणार नाही. आता मला वाटते हार्ट अटॅक यायचा दिवस जवळ आलाय. अद्वैत म्हणतो, असं बोलू नकोस आई. सरोज चिडून अद्वैतला म्हणते, असं नाही बोललं तर सत्य काय बदलणार आहे का? अद्वैत, तू तुझं वागणं बदलत नाहीयेस. तुला तर सवयच आहे पहिल्यांदा माणसांना दुखवायचं आणि परत सॉरी म्हणायचं, परत असं नाही करणार असं वचन देतोस आणि परत मात्र ती चूक पुन्हा करतोस. तू बोललेली प्रत्येक गोष्ट खोटी वाटते मला. तू त्या काल आलेल्या मुलीसाठी मला लांब केलंस, मला परक केलंस तू अद्वैत. अद्वैत म्हणतो, असं नाहीये आई. सरोज विचारते, असं नाही तर मग कसं आहे अद्वैत? आता तू तर हे पण सांगत नाहीये की तुझ्यात आणि त्या मुलीच्यात काय चाललं आहे. हे सर्व बोलतायत ते खरं आहे का? तिच्याबद्दल तुझ्या मनात जो तिरस्कार आणि राग होता तो सगळा निघून गेला का? तुझ्या मनातून तू तिच्यावर प्रेम करायला लागलाय का? तू तिला आपलं मानलंय का? जे काही आहे ते मला खरं सांगून टाक अद्वैत. त्यावर अद्वैत म्हणतो, माझ्या आणि कलाच्या मध्ये काहीही नाही आणि काही होणारही नाही. तू ह्या सर्व गोष्टी सोडून दे. प्लीज आई, तू आराम कर. आपण या गोष्टीवर परतही बोलू शकतो. इतक्यात राहुल तेथे येतो व सरोजला म्हणतो, सरोज वहिनी, काय झालं? तुला मी ऐकलं की तुला बरं नाहीये म्हणाले डॉक्टर. त्यावर रोहिणी म्हणते, राहुल, डॉक्टरांनी सांगितलं आहे की शुगर लेवल कमी झालाय तुझ्या वहिनीचा, म्हणून त्या बेहोश झाल्या होत्या. राहुल म्हणतो, वहिनी, तू तुझी काळजी घे. कला जेव्हा जेव्हा या घरात परत येते त्याच्या दुसऱ्या दिवशी सरोज वहिनीची तब्येत बिघडलेली असते आणि अद्वैत ब्रो, जेव्हापासून कला इथे आले तेव्हापासून घरातील आनंद व शांतता हरपली आहे. कला आणि तिच्या बहिणीने तुला फसवलंय. त्यावर रजनी राहुलला चिडून म्हणते, आधीच तर सर्वजण इतके टेन्शनमध्ये आहेत आणि वरून तू अद्वैतचे कान भरत आहेस आणि हे कला काय म्हणतो आहेस? वहिनी आहे ती तुझी, कला वहिनी म्हण. राहुल म्हणतो, कुठली वहिनी? तिने धोक्याने अद्वैतसोबत लग्न केलंय. आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे की ती कसल्या पद्धतीची मुलगी आहे. तिचा क्लास, स्टँडर्ड, स्टेटस आपल्याला चांगलाच माहिती आहे. ती माझ्या भावाला फसवत आहे आणि तो फसतच चाललाय. इतक्यात तिथे कला येते. कलाने हे राहुलचे सर्व बोलणे ऐकलेलं असतं. राहुल म्हणत असतो की लहान भाऊ असल्या नात्याने हे माझं कर्तव्य आहे. त्यावर कला रागाने तिकडे जाते व सडेतोड उत्तर देत म्हणते, माझ्यासारख्या, माझ्या क्लासच्या, माझ्या स्टेटसच्या मुलींच्या बद्दल माहिती मिळवणे हे तुझं कर्तव्य आहे का? माझं म्हणणं आहे, तू तर असं बोलत आहेस की ह्या विषयावर तू एखादं पुस्तकच लिहिशील. इतकं नॉलेज तुला कुठून मिळालं? तू तर दिवसाही बाहेर असतोस आणि रात्री पण ऑफिसचंच काम करतोस का तू? किती मेहनती आहे ना तू? अद्वैतला दवाखान्यात सोडून का गेला? इतक्यात सोहम म्हणतो, हा राहुल दादा, त्या रात्री तू घरी पण नव्हतास. कला म्हणते, काय झालं? शांत का आहेस? आठवत नाहीये का कुठे गेला होता
ते मी आठवण करून देते. माझ्यासमोर अद्वैत म्हणत होता, तुला ऑफिसला जायला पाहिजे. सरोज मॅम तुला मीटिंगची डिटेल्स पण पाठवणार होत्या, मग तू त्या मीटिंग अटेंड का केल्या नाहीत, असं कला राहुलला विचारते. त्यावर राहुल म्हणतो, हो मी मीटिंग अटेंड केल्या होत्या. इतक्यात राहुलला नैनाचा कॉल येतो. राहुल तो कॉल रागाने कट करतो. कला राहुलला म्हणते, काय झालं, उचल ना तो फोन, कुठल्या तरी कामाचा फोन असेल, तू बोलून घे. राहुल तेथून बाहेर निघून जातो. नैना राहुलला फोनवर बोलत असते, तू मला कॉल केला होतास का? राहुल म्हणतो, हा काय नालायकपणा आहे, मी तुला फोन केलता आणि मी तुझ्याशी बोललो सुद्धा होतो. त्यावर नैना म्हणते, नाही तू माझ्यासोबत बोलला नाहीस, कारण तेव्हा माझा फोन माझ्याजवळ नव्हता. तू फोनवर काय बोललास? कलाला आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे. त्यावर राहुल घाबरून म्हणतो, काय म्हणजे मी जेव्हा फोन केला होता तेव्हा तुझा फोन कलाजवळ होता? नैना म्हणते, हो राहुल. राहुल नैनाला म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का? तू इतकी बेपर्वा कशी काय असू शकते? मला आता समजलं की कला मला एवढं प्रश्न का विचारत होती. कला तेथून चाललेली असते. इतक्यात अद्वैत तिला अडवतो आणि म्हणतो, राहुलला प्रश्न विचारण्याचा हक्क तुला कोणी दिला? कला म्हणते, माझ्या मनात काही प्रश्न होते, ते मी विचारले. तुला काही अडचण आहे का? तुला तेव्हा अडचण नव्हती जेव्हा तू माझ्याबद्दल काहीही बोलत होता, तेव्हा तू त्याला नाही विचारलं की त्याला मुलींसोबत बोलण्याचा हक्क कोणी दिला? तू तेव्हा शांत होता, तर मग आता का बोलत आहेस? मी फक्त काही प्रश्न विचारत होते, कारण मला सत्याचा उलगडा व्हावा म्हणून, ज्या गोष्टी पडद्याआड आहेत त्या समोर याव्या म्हणून. मी बोललेलं खरं होईल याची तुला भीती तर वाटत नाहीये ना अद्वैत? त्यावर सरोज रागाने उठते व अद्वैतला म्हणते, अद्वैत तू या मुलीला सांग की माझ्या तोंडासमोर येऊ नको, असं म्हणून तेथून निघून जाते. इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की तुला माझ्याकडून काय पाहिजे? मी तुझ्यासाठी काय करू शकतो नैना? नैना राहुलला म्हणते, हे सर्व केलेलं तर तुझंच आहे. राहुल, माझं आयुष्य तर सेट होणार होतं, सर्व स्वप्न पूर्ण होणार होती, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझे जीवन बर्बाद झाले आहे. पुढच्या 7 दिवसात तू आपल्या लग्नासाठी तुझ्या घरच्यांशी बोल, नाहीतर मग असं म्हणते, हे सर्व काही घडतंय ना त्याची जिम्मेदार मी फक्त एकटी नाहीये, तुझा पण बराबरीचा हिस्सा आहे याच्यामध्ये. तुला पण माझ्या दुःखात सामील व्हावं लागेल. लक्षात असू दे, फक्त आणि फक्त 7च दिवस आहेत तुझ्याजवळ, असं म्हणून फोन कट करते. फोन कट केल्यानंतर राहुल मागे वळून पाहतो, तेव्हा कला दरवाजात उभी असते. ती राहुलकडे येते व त्याला म्हणते, काय झालं? मला पाहताच तू फोन कट का केलास राहुल? राहुल कलाला म्हणतो, तू माझ्या रूममध्ये कशासाठी आलीस? तुला काही विचारायचं होतं म्हणून. जी माझी बहीण आहे ना नैना, तिची आणि तुझी खूप ओळख आहे वाटतं. अरे राहुल, असं लाजू नकोस, खरंच तू किती काळजी घेतो ना सगळ्यांची. राहुल कलाला म्हणतो, या घरात तू तुझ्या लायकीत राहून बोलत जा. तू माझ्याशी असं बोलतेस, राहुल चांदेकरांशी परत नीट लायकीत राहून माझ्याशी बोलत जा. कला राहुलला म्हणते, तू लोकांना फ्री सल्ले देतोस आणि स्वतः त्याच्या विरुद्ध वागतोस. मी तुझं सत्य लवकरच चांदेकरांसमोर आणणार आहे. असं बोलून कला स्वतःच्या रूममध्ये निघून जाते व स्वतःशी बोलत असते, मी राहुलला काही प्रश्न विचारले तर अद्वैतला एवढा राग आला. आता मला काहीही करून राहुलच्या विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करावे लागतील. इतक्यात सोहम तिथे येतो व कलाला विचारतो, कुणाच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील कला वहिनी? सगळं ठीक तरी आहे ना वहिनी? कला म्हणते, हो सगळं ठीक आहे, मी असंच काम करता करता बडबडत असते. सोहम म्हणतो, मी तुझ्याशी एक विचारू का? तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, मला माहीत आहे तुमच्या मनात अद्वैतदादाबद्दल वेगळी इमेज आहे. तुम्हाला माहिती आहे का वहिनी, अद्वैतदादा फक्त कलेचाच नाही तर कलाकारांची सुद्धा तेवढीच पारख करतात. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुमच्या दोघातील गैरसमज दूर होईल ना, तेव्हा तुमचं टॅलेंट पाहून तो खूप खुश होईल. त्यावर कला म्हणते, मला ना त्याच्याकडून कौतुक करून घ्यायचंय ना त्याला खुश करायचंय. सोहम म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी जेवण आणलंय, ते खाऊन घ्या, असं म्हणून तेथून निघून जातो. दिनकरने अद्वैतसाठी दिलेली कपडे कला अद्वैतकडे घेऊन येते. इकडे सरोज अद्वैतला विचारत असते की तू कलाला गाडीतून कुठे घेऊन गेला होतास? अद्वैत म्हणतो,
ती तिच्या घरी चालली होती. मी फक्त तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्यासोबत गेलो होतो. सरोज म्हणते, तुझी ही नजर आहे ना, ती तिच्यावरून हटतच नाहीये. अद्वैत म्हणतो, आई तू हे काय बोलत आहेस? मला कळतंय की तुला जे दिसत आहे तू तेच बोलत आहेस, परंतु मी तुला खरं खरं सांगतो की माझ्यात आणि कलाच्या मध्ये असं काहीही नाहीये. आमच्या दोघात एक डील झाली आहे की जिच्याबद्दल मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत. पण मी एक गोष्ट साफ साफ सांगतो की माझ्यात आणि कलाच्यात काहीही संबंध नाही आणि कधी होणारही नाही. मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. मला ना कलाशी काही घेणं देणं नाही आणि तिच्या कुटुंबाशी पण. त्यांचं असणं किंवा नसणं यावरून मला काही फरक पडत नाही. हे सर्व कलाने ऐकलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.